विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th क्लासमधील चॅप्टर नंबर 3 इंटिजर्स त्यामध्ये कंपेअरिंग इंटिजर्स पाहणार आहोत. कंपेअरिंग इंटिजर्स म्हणजे काय हे आपल्याला काय करायचं आहे पाहायचं आहे. खाली तुम्हाला कन्सेप्ट दिलेली आहे. यू नो दॅट इफ वी ॲड 1 टू एनी नंबर ऑन द नंबर लाईन, म्हणजे खाली दिलेल्या नंबर लाईनमध्ये तुम्ही 1 हा कोणत्याही नंबरमध्ये ॲड केला, यू गेट द नेक्स्ट नंबर ऑन द राईट, म्हणजे तुम्हाला काय मिळेल त्याच्या राईट साईडला एक पुढचा नंबर मिळून जाईल. नोट दॅट दिस इज ट्रू फॉर निगेटिव्ह नंबर्स टू, म्हणजे आपण काय करूया आता एक निगेटिव्ह नंबरमध्ये 1 हा ॲड करून पाहूया. फॉर एक्झाम्पल दिले तुम्हाला त्याच्यामध्ये -4 + 1, म्हणजे -4मध्ये +1 हा काय केलेला आहे तर आपण ॲड केलेला आहे, तर तुम्हाला काय मिळालं आहे -3. म्हणजे या -4मध्ये जर एक नंबर ॲड केला तर आपल्याला काय मिळाला -3. मीन्स आपल्याला अगोदरच दाखवलं आहे की नंबर लाईनमध्ये जर 1 ॲड केला तर आपण काय होईल आपल्याला की नंबर लाईनवरती आपण राईट साईडला 1 युनिटने सरकू आणि आपलं काय असेल ते त्या एक्झाम्पलचं आन्सर असेल. देन खाली तुम्हाला कंपॅरिझन दिलं आहे. खाली नंबर लाईनचे काय केलेलं आहे कंपॅरिझन केलेलं आहे की कोणता नंबर ग्रेटर आहे आणि कोणता स्मॉल आहे, किंवा ते आपल्याला काय करायचे आहे दाखवायचे आहे. जसं की तुम्हाला इथे दिले आहे -4 इज ग्रेटर दॅन -3, is greater than -2, is greater than -1, is greater than 0, 0 and 1 is greater than 0, 2 is greater than 1, then 3 is greater than 2. मीन्स आपल्याला काय होईल असा ग्रेटर दॅनचे सिम्बॉल म्हणजे नंबर्स मिळतील. नाव लेट अस कंपेअर पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड निगेटिव्ह नंबर्स. खाली एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला 4 अँड -3. तर याच्यामध्ये तुम्हाला ग्रेटर नंबर कोणता आहे तो काय करायचा आहे दाखवायचा आहे. तर ग्रेटर नंबर आपल्याला ठरवायच्या अगोदर आपण नंबरला दिलेल्या नंबरला साईन म्हणजे सिम्बॉल कोणते आहे हे काय करायचं आहे व्यवस्थित पाहायचे आहे. जर एक सिम्बॉल मायनस असेल आणि एक जर प्लस असेल तर आपण काय करणार प्लस सिम्बॉलकडे त्या साईन दाखवणार. आणि त्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये तुम्हाला 4 इज ग्रेटर दॅन -3 काय केलेलं आहे दाखवलेले आहे. देन नेक्स्ट सेकंडमध्ये पहा 4 आणि 3 दिलेले आहे, तर 3पेक्षा हा 4 कसा आहे ग्रेटर आहे, म्हणजे 3पेक्षा काय आहे 4 हा कसा असेल ग्रेटर आहे. जसं नंबर लाईनवर आहे की जर आपण कोणत्याही नंबरमध्ये 1 ॲड केला तर आपण काय करूया लेफ्ट साईडकडून राईट साईडकडे 1 युनिट काय करूया जाऊया. देन नंबर लाईनला कंपेअर करा आणि काय करा पुढील एक्झाम्पल काय करा ग्रेटर दॅन आणि लेस दॅन हे तुम्ही काय करा ठरवा. आय नो खाली तुम्हाला दिलेले आहे. ऑन द नंबर लाईन एव्हरी नंबर इज ग्रेटर दॅन द नंबर ऑन इट्स इमिडिएटली लेफ्ट बाय 1, म्हणजे जसं की आपण शिकलो की लेफ्ट साईडला 1ने हा कोणताही नंबर कसा असेल तुमच्या ग्रेटर असेल का स्मॉल असेल. ऑन द नंबर लाईन एव्हरी नंबर इज ग्रेटर दॅन द नंबर ऑन इट्स इमिडिएटली लेफ्ट बाय 1, म्हणजे लेफ्ट साईडच्या नंबरपेक्षा तुमचा राईट साईडचा नंबर कसा असेल ग्रेटर असेल. देन तुम्हाला प्रॅक्टिस सेट 7 काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सिम्बॉल ठरवायचे आहेत. ग्रेटर आहे का लेस दॅन आहे हे आपल्याला काय करायचं आहे ठरवायचे आहे. याच्यामध्ये तुम्हाला -4 5 दिला आहे फर्स्ट बॉक्समध्ये, तर तिथे काय येईल पहा +5 हा का असेल ग्रेटर असेल.
देन नेक्स्ट 8 हा ग्रेटर असेल, देन नेक्स्ट +9 आणि प्लस हे काय आहे इज इक्वल टू आहे. देन -6 0 हा मोठा असेल -6पेक्षा, जसं की आपण नंबर लाईनवरती पाहिलेलं आहे. 7 अँड 4 मध्ये 7 हा ग्रेटर असेल, 0 आणि 3 मध्ये 3 हा ग्रेटर असेल, -7 आणि 7 मध्ये 7 हा ग्रेटर असेल, अँड -12 5 मध्ये 5 हा कसा असेल ग्रेटर असेल. -2 आणि -8 मध्ये -2 हा कसा असेल ग्रेटर असेल, कारण हा नंबर लाईनवरती -8 हा लेफ्ट साईडला असेल आणि -2 हा राईट साईडला असेल. देन 10 नंबरचं एक्झाम्पल -1 -2 -1 हा ग्रेटर असेल, कारण -2च्या राईट साईडला -1 हा दिलेला असेल. 6 -3 याच्यामध्ये 6 ग्रेटर असेल, अँड -14 अँड -14 मीन्स इज इक्वल टू सिम्बॉल येईल आपल्याला तिथे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, प्रॅक्टिस सेट 7 सॉल्व करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांना अवश्य पाठवा. धन्यवाद.